मुंबई आग्रा महामार्गावर बस आणि ट्रकची भीषण धडक, 8 वर्षीय चिमुकली ठार, 20 प्रवासी जखमी, दाबाशी गावाजवळची दुर्दैवी घटना, संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको। शिरपूरहून शिंदखेड्याकडे जाणाऱ्या एसटी बसला आज सकाळी 8च्या सुमारास मुंबई आग्रा महामार्गावरील दाबाशी गावाजवळ भीषण अपघात झाला। भरधाव ट्रकने बसला समोरून दिलेल्या जोरदार धडकेत एका 8 वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला, तर सुमारे 20 प्रवासी जखमी झाले। या अपघातानंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी गतिरोधकांच्या मागणीसाठी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले। मिळालेल्या माहितीनुसार शिरपूर आगाराची बस प्रवाशांना घेऊन शिंदखेड्याच्या दिशेने जात होती। दाबाशी गावाजवळ आली असता इंदोरकडे भरधाव वेगात निघालेल्या ट्रकने बसला समोरासमोर धडक दिली। धडक इतकी भीषण होती की बसच्या पुढील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला। अपघातानंतर बसमध्ये प्रवाशांचा आक्रोश आणि गोंधळ उडाला। अपघाताचा आवाज ऐकून स्थानिक ग्रामस्थ आणि इतर वाहन चालकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। त्यांनी बसमध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढून मदतकार्य सुरू केले। सर्व जखमींना तातडीने शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून गंभीर जखमींना पुढील उपचारांसाठी धुळे येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे। धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे। मी दाबाशी गावातील रहिवासी, माझं नाव गिरीश पाटील। आमचं हे गाव नॅशनल हायवे नंबर 3 ला लागून आहे। गावाला नॅशनल हायवे हा 4 लेन असल्या कारणाने इथं आणि राष्ट्रीय महामार्ग 3 आहे, याच्यामुळे दळणवळण खूप जास्त आहे। दळणवळण जास्त असल्या कारणाने यांनी एक इथं डिवायडर बनवलेला आहे की आपलं हा दाबाशी गाव शिंदखेडा तालुक्याचा म्हणून कोणत्याही बस शिरपूरवरून शिंदखेड्याकडे जाण्यासाठी यांनी इथं डिवायडर बनवलंय। डिवायडर पाहिजे तसं त्यांनी बनवलं नाही, तेवढे सेफ्टी प्रिकॉशन बनवलेलं नाहीये, म्हणून बस किंवा कोणतीही गाडी, मोटरसायकल असो अथवा ट्रॅक्टर काही असो, एकदम निघायला जातं म्हणून समोरची गाडी त्यांना एवढी लवकर दिसत नाही। आणि ट्रकचा स्पीड जास्त असल्या कारणाने आजच्या दिवशी जी घटना घडली आहे, बस एकदम घुसलेली आणि ट्रकचा स्पीड जास्त असल्या कारणाने आज बसला धडक बसली। ज्या बसमध्ये 20 ते 25 प्रवासी होते, त्यातले 15 ते 16 अति गंभीर जखमी आहे, बाकीच्यांना दुखापत आहेत। सगळ्यांना जवळ शिरपूर रुग्णालयात पाठवण्यात आलेलं आहे। बाकी प्रशासन पुढील कारवाई करत आहे, पण प्रशासनाला आमची एवढी विनंती आहे, या अशा वारंवार घटना घडतात, याच्याकडे लक्ष देऊन गाववाल्यांचा, येणाऱ्या जाणाऱ्यांच्या जीवाकडे बघून इथं जर उड्डाणपूल होत असेल तर प्रशासन पूर्ण गाव हे कायमस्वरूपी आभारी राहील।